नमस्कार. या सत्रात आपले स्वागत आहे. आधी संतुलित आणि समान रूप प्राप्त करण्यासाठी चेहऱ्याची विशेषतः वाढवण्यासाठी किंवा बदलण्यासाठी मेकअप टेक्निक आणि उत्पादनांना करेक्टिव्ह मेकअप म्हणतात. उद्दिष्टे या सत्राच्या शेवटी तुम्ही हे सर्व करू शकाल. चेहऱ्याच्या वेगवेगळ्या आकाराची ओळख, चहार आणि गळ्यांचे करेक्टिव्ह मेकअप करून दाखवणे, वेगवेगळ्या प्रकाराच्या जबड्यांचे करेक्टिव्ह मेकअप करून दाखवणे, वेगवेगळ्या प्रकाराच्या नाकाचे करेक्टिव्ह मेकअप करून दाखवणे. चेहऱ्याच्या आकाराचे प्रकार. भिन्न प्रकारचे चेहऱ्याचे आकार पुढीलप्रमाणे आहेत: अंडाकृती, गोल, लांब किंवा आयताकृती, चौरस, हृदय किंवा उलटा त्रिकोणी, त्रिकोणी आणि हिरा. चला प्रत्येक चेहऱ्याचा आकार तपशीलवार पाहूया. अंडाकृती चेहरा आकार. अंडाकृती चेहरा आकार, ज्याला युनिव्हर्सल आकार देखील म्हणतात, आदर्श आकार मानला जातो. याचे कारण असे की इतर चेहऱ्यांची दुरुस्ती करताना आपण हा आकार लक्षात ठेवतो. त्यात संतुलित प्रमाण असते. कपाळ जबड्यापेक्षा किंचित विस्तीर्ण असल्याने मऊ गोलाकार देखावा तयार होतो. गोल चेहऱ्यांची रुंदी आणि लांबी सारखीच असते. मऊ वळणे असतात आणि तीक्ष्ण कोन नसतात. गालाची हाडे सामान्यतः चेहऱ्याचा सर्वात रुंद भाग असतात आणि जबड्याचा आकार कमी असतो. लांब किंवा आयताकृती चेहरा आकार. आयताकृती चेहरे लांब लचक असतात आणि त्यांची लांबी रुंदीपेक्षा जास्त असते. कपाळ, गालाची हाडे आणि जबडा सामान्यतः रुंदीमध्ये समान असतात. कमीत कमी वक्रता असते. चौरस चेहरा आकार. चौकोनी चेहऱ्यांना मजबूत, टोकदार जबडा आणि समान रुंदीचे कपाळ असते. समोरून पाहिल्यास चेहऱ्याला सरळ बाजू आणि सपाट चौकोनी आकार असतो. हृदय किंवा उलटा त्रिकोणी चेहरा आकार. हृदयाच्या आकाराच्या चेहऱ्यांना रुंद कपाळ आणि गालाची हाडे असतात, जी अरुंद, टोकदार हनुवटीपर्यंत कमी होतात. कपाळ हा चेहऱ्याचा सर्वात रुंद भाग आहे आणि हनुवटी अधिक टोकदार किंवा ठळक दिसू शकते. त्रिकोणी चेहरा आकार. त्रिकोणी चेहरे, ज्यांना नाशपातीच्या आकाराचे चेहरे असेही म्हणतात, त्यांचे कपाळ अरुंद आणि विस्तीर्ण जबडा असते. चेहरा कपाळापासून हनुवटीपर्यंत अरुंद होतो. त्रिकोणी आकार तयार करतो. हिऱ्यासारखा चेहऱ्याचा आकार. हिऱ्याचे चेहरे अरुंद कपाळ आणि हनुवटीद्वारे दर्शविले जातात. गालाची हाडे चेहऱ्याचा सर्वात रुंद भाग असतात. चेहऱ्यावर कोनीय वैशिष्ट्ये आणि स्पष्ट, टोकदार हनुवटी आहे. चेहरा आणि गालांसाठी करेक्टिव्ह मेकअप. लंबगोल चेहरा. अंडाकृती चेहरे आधीच चांगले संतुलित आहेत, त्यामुळे लक्ष्य अनेकदा बरोबर करण्याऐवजी वाढवणे आहे. नैसर्गिक वैशिष्ट्ये हायलाइट करण्यावर भर द्या. कॉन्टुरिंगसाठी व्याख्या जोडण्यासाठी गालांच्या पोकळांसह मॅट ब्रॉन्झर किंवा कॉन्टूर पावडर लावा. हेल्दी फ्लश जोडण्यासाठी आणि गालांवर हलकी लाली आणण्यासाठी ब्लश कांशिलाच्या दिशेने मिसळा. गोल चेहरा अधिक कोनाकार आणि लांबीचा आभास निर्माण करण्यासाठी मॅट ब्रॉन्झर किंवा कॉन्टूर पावडरसह आपले गाल, कानशील आणि जबड्याच्या पोकळ्या कॉन्टूर करा. वरच्या दिशेने लक्ष वेधण्यासाठी गालावर किंचित उंच ब्लश लावा. चेहऱ्याच्या मध्यभागी जास्त हायलायटर जोडणे टाळा, कारण ते गोलाकारपणा वाढवू शकते. आयताकृती चेहरा. मऊपणा जोडण्यासाठी आणि लहान चेहरा तयार करण्यासाठी केशरचना आणि जबड्याच्या बाजूने कॉन्टूर करा. गालांच्या उंचवट्यावर आडवा ब्लश लावून रुंदीचा भ्रम निर्माण करा. चेहरा चमकदार दाखवण्यासाठी आणि चेहऱ्याच्या वरच्या बाजूला लक्ष वेधण्यासाठी चेहऱ्याच्या उंचवट्याला हायलायटर लावा. चौकोनी चेहरा. जबड्याच्या बाजूने मॅट ब्रॉन्झर किंवा कॉन्टूर पावडर लावून आणि चांगले मिश्रण करून जबडा मऊ करण्यासाठी कॉन्टुरिंग तंत्र वापरा.
गालांच्या उंचवट्यांना त्वचेच्या रंगाचा किंवा मऊ ब्लश रंग लावून आणि उंचवट्याच्या दिशेने मिसळून चौकोनी चेहऱ्याचे कोन कमी करा. चेहरा उठावदार दिसण्यासाठी चेहऱ्याच्या उंचवट्यावर, जसे की गालाची हाडे आणि कपाळाची हाडे, चेहऱ्यावर सॉफ्ट हायलायटर लावा. हृदयाच्या आकाराचा चेहरा. कानशिलाची रुंदी कमी दाखवण्यासाठी चेहऱ्याचे उंचवटे आणि केसांच्या बाजूने कॉन्टूर करा. तुमच्या गालाच्या उंचवट्यांना ब्लश लावून आणि कानशिलाच्या दिशेने मिसळून हृदयाच्या आकाराचा चेहरा संतुलित करा. समतोल आणि चमक दाखवण्यासाठी कपाळाच्या मध्यभागी, नाकावर आणि हनुवटीला हायलायटर लावा. त्रिकोणी चेहरा. जबड्याच्या रुंदीचा समतोल राखण्यासाठी जबडा आणि गालाच्या हाडांच्या खाली असलेल्या भागाला कॉन्टूर करा. गालांच्या उंचवट्यांना ब्लश लावा आणि वरच्या चेहऱ्यावर रुंदी दाखवण्यासाठी वरच्या दिशेने मिसळा. वरच्या बाजूला लक्ष वेधण्यासाठी वरच्या गालाच्या हाडांना आणि उंचवट्यांना हायलायटर लावा. डायमंड चेहरा. समतोल निर्माण करण्यासाठी आणि गालांची रुंदी कमी करण्यासाठी कपाळ आणि हनुवटीला कॉन्टूर करा. गालाच्या उंचवट्यांवर ब्लश लावून आणि कानशिलांच्या दिशेने मिसळून डायमंड चेहऱ्याचे कोन मऊ करा. नैसर्गिक वैशिष्ट्ये वाढवण्यासाठी गालाच्या हाडांवर आणि कपाळाच्या हाडांवर मऊ हायलायटर वापरा. जबड्यासाठी करेक्टिव्ह मेकअप. जास्त उठून दिसणारा जबडा. जर तुमच्या क्लायंटच्या जबड्याची रेषा ठळक किंवा मजबूत असेल तर तुम्ही तिचे स्वरूप मऊ करू शकता. जबड्याच्या रेषेच्या अगदी खाली असलेल्या भागाला छटा देण्यासाठी कॉन्टूर उत्पादन किंवा मॅट ब्राउन्झर वापरा. छटा तयार करण्यासाठी आणि जबड्याच्या रेषेवर जोर देण्यासाठी ते चांगले मिसळा. खालच्या जबड्यापासून लक्ष वेधून घेण्यासाठी आणि चेहऱ्याला आकारमान जोडण्यासाठी हनुवटी आणि वरच्या जबड्याला हायलायटिंग उत्पादन लावा. उठून न येणारा जबडा. अधिक परिभाषित जबड्याचा भ्रम निर्माण करण्यासाठी कॉन्टुरिंग उत्पादन किंवा मॅट ब्रॉन्झर वापरून जबड्याच्या अगदी खालच्या भागाला छटा द्या. जबड्याच्या मागील बाजूस सुरुवात करा आणि हनुवटीच्या दिशेने मिसळा. हे खोली जोडण्यास आणि अधिक कोनीय स्वरूप तयार करण्यात मदत करते. त्या भागाकडे लक्ष वेधण्यासाठी आणि व्हिज्युअल लिफ्ट तयार करण्यासाठी हनुवटी आणि वरच्या जबड्याला हायलायटिंग उत्पादन लावा. चौरस जबडा. जबड्याच्या कोपऱ्यांना छटा देण्यासाठी एकसारखे करणारे कॉन्टुरिंग उत्पादन किंवा मॅट ब्रॉन्झर वापरून चौकोनी जबड्याचे कोन मऊ करा. जबड्याच्या मागच्या बाजूने सुरू होऊन हनुवटीच्या दिशेने मिसळा. हे तंत्र अधिक गोलाकार आणि कमी टोकदार स्वरूप तयार करण्यात मदत करते. चेहऱ्याच्या मध्यभागी लक्ष वेधण्यासाठी हनुवटीच्या मध्यभागी हायलायटिंग उत्पादन लावा. टोकदार, हनुवटी नसलेला जबडा. जर तुमच्या क्लायंटची हनुवटी टोकदार किंवा अस्पष्ट असेल तर तुम्ही अधिक स्पष्ट हनुवटीचा भ्रम निर्माण करण्यासाठी मेकअप वापरू शकता. जबड्याच्या रेषेच्या अगदी खाली असलेल्या भागाला सावली देण्यासाठी कॉन्टुरिंग उत्पादन किंवा मॅट ब्रॉन्झर लावा आणि खोली वाढवण्यासाठी आणि अधिक ठळक हनुवटीचा देखावा तयार करण्यासाठी हनुवटीच्या दिशेने वाढवा. लक्ष वेधण्यासाठी आणि व्हिज्युअल लिफ्ट तयार करण्यासाठी हनुवटीच्या टोकावर हायलायटिंग उत्पादन वापरा. नाकासाठी करेक्टिव्ह मेकअप. मोठे नाक. नाकाच्या बाजूंना कॉन्टुरिंग उत्पादन लावा. छाया तयार करण्यासाठी आणि अरुंद नाकाचा भ्रम निर्माण करण्यासाठी ते चांगले मिसळा. वरच्या दिशेने लक्ष वेधण्यासाठी आणि अधिक संतुलित देखावा तयार करण्यासाठी नाकाच्या वर हायलायटिंग उत्पादन वापरा. लहान नाक. नाकाच्या बाजूंना कॉन्टुरिंग उत्पादन लावा. भुवयांच्या आतील कोपऱ्यापासून सुरू होऊन आणि खालच्या दिशेने मिसळा. हे छाया तयार करते आणि परिणाम दाखवते. लहान नाक मोठे दिसण्यासाठी, उंची आणि स्पष्टतेचा भ्रम निर्माण करण्यासाठी नाकाच्या वर हायलायटिंग उत्पादन वापरा.
लांब नाक. नाकाच्या टोकाला गडद शेड लावा. कमी लांबीचा भ्रम निर्माण करण्यासाठी नाकाच्या मध्यभागी हायलाइटिंग उत्पादन लावा. वाकडे नाक. वाकड्या बाजूला गडद शेड लावा. वाकडेपणापासून लक्ष हटवण्यासाठी आणि सरळ नाकाचा भ्रम निर्माण करण्यासाठी नाकाच्या सरळ बाजूला हायलाइटिंग उत्पादन वापरा. या आता चेहरा, गाल, जबडा आणि नाक यासाठी सुधारात्मक मेकअप करताना घेतल्या जाणाऱ्या मूलभूत पायऱ्या पाहूया. सुरू करण्यापूर्वी तुम्ही तुमचे हात साबणाने धुवा आणि ते सॅनिटाईज करा. कोणतीही घाण किंवा तेल काढण्यासाठी क्लायंटचा चेहरा स्वच्छ करून सुरुवात करा. एक टिश्यू वापरून धुवा आणि हळूवार थोपटून कोरडे करा. तुमच्या त्वचेच्या प्रकारासाठी योग्य मॉइश्चरायझर वापरा. पुढे जाण्यापूर्वी मॉइश्चरायझरला त्वचेमध्ये शोषून घेऊ द्या. फाउंडेशनसाठी गुळगुळीत बेस तयार करण्यासाठी मेकअप प्रायमर लावा. हे मेकअप जास्त काळ टिकण्यास मदत करेल आणि एक समान फिनिश देईल. कलर करेक्शन करण्यापूर्वी विविध समस्यांसाठी काही सामान्य कलर करेक्शन बेसिस पाहूया. हिरवा रंग लालसरपणा किंवा रोसेशियाला निष्क्रिय करतो. पीच किंवा नारंगी रंग डोळ्यांखालील काळी वर्तुळे, हायपर पिगमेंटेशन, निळा आणि जांभळा यांचा प्रतिकार करते. लॅव्हेंडर रंग पिवळा आणि नारंगी रंग निष्क्रिय करतो. पिवळसर गुलाबी किंवा फिकट लाल रंग सुधारतो. गुलाबी रंग पिवळा आणि हलका हिरवा निष्क्रिय करतो. जिथे आवश्यक आहे तिथे क्लायंटच्या चेहऱ्यावर कलर करेक्शन लावा. त्या क्षेत्रांवर कन्सिलर लावा जिथे अतिरिक्त कव्हरेजची आवश्यकता असते, जसे की डोळ्याखालील वर्तुळे, डाग किंवा काळे ठिपके. तुमच्या त्वचेच्या टोनला जुळणारी किंवा थोडीशी हलकी असलेली शेड वापरा आणि ती चांगल्या प्रकारे मिसळा. कॉन्टुरिंगमध्ये सावल्या तयार करण्यासाठी आणि क्लायंटच्या चेहऱ्याची रचना परिभाषित करण्यासाठी फाउंडेशन, गडद बेस किंवा कॉन्टूर पावडर वापरणे समाविष्ट आहे. गालांच्या पोकळांवर, जबड्याच्या रेषेवर आणि नाकाच्या बाजूने कॉन्टूर उत्पादन लावा. नैसर्गिक दिसणारी सावली तयार करण्यासाठी ते चांगल्या प्रकारे मिसळा. फाउंडेशन ब्रश किंवा स्पॉन्ज वापरून क्लायंटच्या चेहऱ्याच्या स्किन टोनशी जुळणारे फाउंडेशन समान रीतीने लावा. नैसर्गिक रंग मिळविण्यासाठी ते चांगल्या प्रकारे मिसळा. क्लायंटला हसायला सांगा आणि ब्लश ब्रश वापरून क्लायंटच्या गालावर ब्लश लावा. नैसर्गिक फ्लश तयार करण्यासाठी ते हलक्या हाताने मिसळा. त्या क्षेत्रांवर हायलायटर लावा ज्यांना तुम्ही उठावदार करू इच्छिता किंवा ज्यांच्यावर तुम्हाला जोर द्यायचे, जसे की गालाच्या हाडांचे उच्च बिंदू, नाकाचा पूल आणि क्युपिड्स बो. चमकदार दिसण्यासाठी ते चांगल्या प्रकारे मिसळा. मेकअप सेट करण्यासाठी आणि चमक नियंत्रित करण्यासाठी ट्रान्सल्युसेंट किंवा सेटिंग पावडर वापरा. तुमच्या क्लायंटची त्वचा तेलकट असल्यास टी झोनवर लक्ष केंद्रित करून संपूर्ण चेहऱ्यावर हलकी डस्टिंग लावा. लक्षात ठेवा, या मूलभूत पायऱ्या आहेत आणि करेक्टिव्ह मेकअप तंत्र वैयक्तिक गरजांनुसार बदलू शकतात. हे आपल्याला सत्राच्या शेवटी घेऊन आले आहे. या सत्रात आपण शिकलो चेहऱ्याच्या वेगवेगळ्या आकारांची ओळख, चेहरा आणि गळ्यासाठी करेक्टिव्ह मेकअपची प्रक्रिया, जबड्यासाठी करेक्टिव्ह मेकअप प्रक्रिया आणि नाकासाठी करेक्टिव्ह प्रक्रिया. पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुढच्या सत्रात भेटूया.